तर मित्रांनो आम्ही आज चाललोय, आज साईट पेंडिंग होती आमची, ती कम्प्लीट करायची आहे आम्हाला आता. आणि ती साईट आहे आमची आता सिरसगावला, कारण आम्ही नाईटचं काम केलं होतं, त्यामुळे शूटिंग घेता आणि आली आम्हाला रात्री शूट. आपण शूट घेऊन टाकू. आंबे आंबे हो गावडे हो गावडे हो. म्हणजे कोशिश 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 आता कन्सिस्टंट का कन्सिस्टंट आता हा का थंडी ना एकदम असं थंड वातावरण इकडं, कारण हे गाव बोरगाव आहे. बोरगावात बोर होत नाही. या ठिकाणी चांगले झाडं वृक्ष आहे, त्यामुळे चांगलं तवा वाटतो रस्त्याने आपल्याला, गरमी होत नाही. बाबा सर तुम्ही की सांगणार नाही बस काहीतरी सांगा. डावे आणि डावे आंबे गाईस आंबे आंबे पण आहे गाईस आंबे बघा. कैऱ्या आहे चांगल्या मस्त पकलेल्या कैऱ्या आहे. जाताना आपण एक दोन कैरी घेऊन जाऊ. आता आपण बोरगाव या ठिकाणी आता प्रवेश करत आहे. अरे ऊन लागल ऊन. गाईस क्रिएटर आहे, कंटेंट क्रिएटर साठी कुठलाही कंटेंट पाहिजे आम्हाला. आपल्या तरी बनवायच्या झाले म्हणजे पत्तली टोपरिया बोले हाय चालतं का? अरे ब्रिटिश बनाते पत्त्या नव्हते आपल्या बनायला पडत या ठिकाणी मिरचीची चांगल्या प्रकारे अशी लागवड झाली. हे बघू शकता तुम्ही, चांगल्या प्रकारे मिरची लागवड आहे यंदा. पण सातत्यानं कधी 45 डिग्रीच्या वरती कधी सेल्सिअस मध्ये तापमान असेल तर ती मिरची जळू पण शकते. अच्छा हमको सिखा रिया है. राईट ऑल राईट गाईस. उन्हामुळे होटवान जरा हे झाले माझे, होटाची पण वाट लागून गेली. आता आपण शिरसगाव या गावामध्ये आलो आहे. आमचे गाव शिरसगाव. आणि बघ काम चालू होतं पोरिंगचं, पोरिंग मधून हवा निघली डायरेक्ट. आम्हाला वाटलं गाडीची हवा कसं काय गेली. आपल्याला पाणी घ्यायचं पहिले, बाटली नसून पाणी. काहीच नको, चहा घे नको, आम्ही कॅमेरा बसायला चाललो. आपली मग टेळाव करून घेतलेलं आहे पूर्ण. दुकानाचं घेऊन जाऊ दुकान पूर्ण आलंय तुमचं या ठिकाणी. सेटअप आपलं मस्त एकदम भारी आजचा व्लॉग घेऊ. आजचा व्लॉग संध्याकाळी बळीराजा कृषी सेवा केंद्र सिरसगाव या ठिकाणी अवश्य भेट द्या. शेतीचे आपल्याला सर्व औषधी खतं बियाणे सगळं मिळून जाईल. क्वालिटी एक नंबर. क्वालिटी एकच नंबर. नाद करायचं नाही. ठीक बोला. माणसाला फसवायचं नाही, जे ते योग्य द्यायचं. कर माझ्या खोट बोलायचं नाही. खोट बोलायचं नाही. खोटं बोलायचं नाही. गोड बोलून माणसं फसवायचे नाही. भले हार्वेस्टर वाले बरं का भाऊ. हे आमचे ढकले साहेब. नाही तुमचे व्हिडिओ जास्त चला उंडले आज
उन्हामुळं पाण्याची बाटली घेणं पडेल एक थंडी का भाऊ पाण्याची बाटली एक थंडी द्यावर एक और जब भी मैं आपसे विनती करती हूँ कि आप घर में आकर दें दुसरी नाही बाबा हीच आहे का एकच आहे दुसरी कंपनी आहे बोनस देणार बाबा अमरे थांब लो लो बाय देस तू तरी त्याला या ठिकाणी आज उन्हा तानामध्ये आम्ही खास कॅमेरे इन्स्टॉलेशन करत आहे टेम्परेचर खूप आहे या ठिकाणी आपले मित्रमंडळ जे ब्लॉग बघू लागले त्यांचं सेटअप दिस फक्त हळूहळू वाढणार ते चारचं काय रे हळूहळू जसं यूज होईल तसं आपले कॅमेरे वाढत चालते आवाज सुटलीवर का मित्रांनो हे बघू शकता थंडी आणि गरम दोन्ही पण हवा आहे जसं म्हटलं तसं वेदर टुडे बघा कॅमेरा कॅमेरा 2-3 वेळेस लोकेशन चेंज झालं कारण तो एरिया कंपल्सरी येत नव्हता मी बघू शकतो तर मी या ठिकाणी या साईडला कॅमेरा माउंट करणार मला जेणेकरून इकडचा पूर्ण हा एरिया येऊन समोर त्याच्या हे निघणार नंतर हे जे तप्पड म्हणतात ताडपत्री निघणार आहे नंतर पूर्ण हा समोरचा एरिया पूर्ण कॅप्चर होईल आणि या ठिकाणी अशी वायरची फिटिंग चालू प्रॉपर प्रोफेशनल तरीके से फिटिंग करता है आपण थांबेल एक महिना कॅमेरे दुकान काम करेल का हा थांबेल होत मित्राची ती बसून राहतो डायरेक्टली पर्सनली कॅमेरा फिट करताय सॉरी सर याचं काम करावं लागतं मित्रांनो हे बघू शकता तुम्ही काय माहिती का वॉटरप्रूफ राहायला पाहिजे वॉटरप्रूफ सिलिंग आणि वगैरे लागलं नाही पाहिजे म्हणून टेप मारणार पण झालं बाकी ठिकाणाचं काम नाही होत आले दिलं लावून चालले घरी काम करावं लागतं भैया खबरदार रे पलवून घेऊ का ऊन लागेल बाबा नाही मग इकून दिसणार या प्रकारे कॅमेराचा आपला माउंट झालेला आहे आणि फिट झालेला आहे आता याचं आपण लोकेशन करून टाकू खूप हवा सुटली बरं का गरम वाफ आहे बरं गरम शेतकऱ्याच्या जिंदगीला अवघड आहे कंपनी ऐसा है वो कहीं पे भी लगा दो पकड़ लेता है वो
तर या प्रकारे हा कॅमेरा जो आपला इन्स्टॉल झालेला आहे, हे बघू शकता तुम्ही कॅमेऱ्याचं लोकेशन. या समोर एक फिल्म असते, ती फिल्म काढू. ही फिल्म आहे, याने नाईट विजनला प्रॉब्लेम येत नाही. हा दुसरा सेकंडरी कॅमेरा आहे. याचा हे लोकेशन इकडे आहे, या साईडला. फिल्म काढून घ्या आपण. अँगल ओके. अशा प्रकारे सेटअप कम्प्लीट झाले आमचं. हे बघू शकता तुम्ही, क्लिअरिटी बघा कशी खतरनाक क्लिअरिटी आहे. हे कसं जुनी LCD आता ही, त्यामुळे त्याच्यात कळत नाही. त्याच्यात होते ना. ते रॅक मध्ये उभे आपल्याला. अशा पद्धतीने एकदम प्रोफेशनल पद्धतीने एकदम आपण झालेलं आहे नाही का. NVR DVR वगैरे लावलेलं आहे आपण, ठीक आहे. आणि कॅमेराची शूटिंग पण म्हणलं नाही, एकदम जबरदस्त. लावून चांगली दिसते टीव्ही. LCD. आवरा पसंत. तर आपलं सेट पूर्ण कम्प्लीट झालंय. आज फायनल काम 2 दिवस आमचं काम गेलंय, म्हणजे आम्ही चालू नव्हतो. तर कसं वाटलं भाई आपलं काम तुम्हाला? एकच नंबर आहे, काही विशेष नाही. क्लिअरिटी वगैरे कशी वाटली तुला? चांगली वाटली ना? तर या पद्धतीचं आमचं चांगलं काम झालंय. कस्टमर पण चांगले खुश झाले आमचे काम बघून. सनी काम एकदम फिनिशिंग मध्ये गेलंय. आणि या साईडला बघू शकता तुम्ही, तिकडे त्या साईडला बसवलं आहे समोर, आणि इकडे बसवलेला आहे हा खांब्यावरती फिनिशिंग मध्ये. कामाला माणूस आपला बाबासाहेब, प्रोफेशनल काम करतो हा. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला लाईक करा, आमच्या व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा.